नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण त्याला गुढीपाडवा म्हणतो. त्या निमित्ताने आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य, धन संपत्ती आणि राष्ट्रप्रेम हे नेहमी तेवत राहो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. बघा, सगळं आता सेट झालेलं आहे. सध्या दिल्लीला गेलेत आणि महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खूप असा मोठा बदल, उलटफेर होणार आहे. सर्वांना वाटलं होतं की शिंदेची खेळी फक्त नगरसेवकापर्यंत आहे, कारण अकोल्यामध्ये 6 पैकी 4 नगरसेवक हे ठाण्यामध्ये आले आणि त्यांनी शिंदे साहेबांसमोर शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते 6 नगरसेवक हे ठाकरेंचे होते, त्यातील 4 हे शिंदेसोबत आले. दुसरं असं वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये जी काही संभाजीनगर चित्राची परिस्थिती आहे त्यावर दानवे बोलले होते की आता एक मोठा खेळ होणार आहे. लोकांना हे वाटलं होतं की काही जे आमदार आहेत ते आमदार, काही नगरसेवक हे सत्तेमध्ये जायचा विचार करत आहेत, ते लोक सत्तेमध्ये येणार आहेत. त्यावरून अनेक जणांनी असा कयास बांधला होता की संभाजीनगर आणि काही जिल्ह्यामध्ये काही नगरसेवक आहेत ते तेथील शिंदे साहेबांच्या नगरसेवक पार्टीला सहकार्य करतील, सपोर्ट करतील आणि तिथे प्रवेश करतील. पण त्याहूनही मोठा जो वाटलं होतं की शिंदेसोबत अजून एक मोठा आमदाराचा गट या ठिकाणी जाईल. अनेक अशा जे बातम्या आहे ह्या बातम्या माध्यमामध्ये लावल्या होत्या आणि यावरती व्हिडिओ पण अनेक आले, बातम्या अनेक आल्या, नेरेटिव्ह पण अनेक आले. आणि यामध्ये महत्वाचे काही मुद्दे होते. ते मुद्दे असे होते, आता शिंदे दिल्लीला गेलेत आणि आता दिल्लीत जाऊन या सगळ्याविषयी त्यांनी मोठी प्लॅनिंग करून आले, असं बरंच काय होतं. पण हे सगळं हे या ठिकाणी होतं आहे, असेलही. पण याहूनही मोठा जो खेळ आहे तो खेळ खूप वेगळा आहे, खेळ खूप डिफरन्स आहे. कारण शिंदे साहेब दिल्लीला ज्यावेळेस गेले त्यावेळेस समजून जा, हा खेळ महाराष्ट्रातला नाही, हा खेळ दिल्लीमधील आहे. दिल्लीमध्ये अमित शहा असतील किंवा मोदी साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील. बघा, सध्या युद्धाचं काळ हे चालू आहे, जगामध्ये युद्ध चालू आहे आणि अधिवेशन चालू आहे लोकसभेचं. एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा अमित शहांशी यांची बैठक झाली आणि मोदींशीही यांची बैठक झाली. आता यांच्या उलट ते विरोधी पक्षनेते म्हणजेच दिल्लीतील ते त्यांना भेटायला या सगळ्या लोकांना 2-2 दिवस थांबावं लागतं. तरीही हे शहजादे भेटत नाहीत, हे नेमकं बाहेरच्या दौऱ्यावरती असतात. पण या ठिकाणी मोदी भेटतात, अमित शहाजी भेटतात आणि त्या भेटण्यामागं साधं काही नाही, खूप अलबेल आहे, खूप मोठा प्लॅन आहे आणि खूप मोठी खेळी ही महाराष्ट्रातील राजकारणामध्ये होणार आहे. याचा अंदाज संजय राऊताला अगोदर आलेला आहे मित्रांनो. त्यामुळे संजय राऊतांचे पूर्णपणे जे मनसुबी आहे, त्यांची खेळी आहे, राजकारण आहे, पूर्ण हळूहळू बदलत आहे. सध्या भांडूपमध्ये राहुल गांधींचे पोस्टर लागतात, वरती संजय राऊत आणि खाली त्यांचे बंधू सुनील राऊत, असे बॅनर्स हे भांडूपमध्ये आढळलेले आहेत, लावलेले सुद्धा आहेत. संजय राऊत ही कधीही डच्चू देऊन या ठिकाणी काँग्रेसवासी होतील यामध्ये काहीही शंका नाही, कारण सर्वांना सत्ता पाहिजे आणि राऊतांनी एवढं घाण करून ठेवलंय ते महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतील, ते युतीसोबत जाऊ शकणार नाहीत. मग सगळा अंदाज असताना सध्या ठाकरेकडे 9 खासदार आहेत आणि ह्या 9 खासदारापैकी 5 खासदार हे शिंदे सोबत यायला तयार आहेत. फक्त आडलंय एका खासदारावरून. ठाकरेंच्या 9 खासदारापैकी जर 6 खासदार जर शिंदे सोबत आले तर ते सेफ राहू शकतात आणि त्यांच्यावरती कुठलाही कायद्याचा इफेक्ट पडणार नाही आणि ते कायदेशीर हे शिंदेसोबत येऊ शकतात. मग आता हे 6 खासदार सध्या तयार झालेले आहेत अशा बातम्याही येतात.
आतापर्यंत काही दिवसापासून काही बातम्या लागल्या होत्या की 5 खासदार तयार आहेत, 5 खासदार कधीही इकडे येऊ शकतात. पण नेमकं आलं होतं त्या 6व्या खासदारापासून. आता तो 6वा खासदार कोण, असा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे. पण ह्या सगळ्या विषयी सगळं सेट करण्यासाठी एक पुढली नेमकी आपली जी राजनीती आहे कशी असणार आहे, काय करावं लागेल आणि नेमकं सगळी प्लॅनिंग करण्यासाठी शिंदे साहेब हे दिल्ली वाशी गेले होते. दिल्लीत जाऊन सगळा खेळ सेट झालाय. आता यामागे सगळ्यात महत्वाचे मुद्दे कुठले आहेत, हे 9 पैकी 6 खासदार यासाठी ते यायला तयार आहेत. कारण तुम्ही ध्यान ठेवा की ज्या खासदारांनी शिंदेविषयी आणि भाजपविषयी कधीही वाईट साईट बोललं नाही, त्यांचं नेहमी सॉफ्ट कॉर्नर हे भाजप सोबत आहेत. ते तुम्ही 6 खासदाराचे नाव आठवा. ते खासदार या ठिकाणी इकडे येणार 100%. कारण अनेक मुद्दे आहेत. कुणाला हिंदुत्व ठाकरेंचं आवडत नाही. काही बघा 2022ला ज्यावेळेस त्या 40 लोकांनी बंड केला त्यावेळेस एक कॉमन त्यांनी गोष्ट सांगितली होती की सध्या आम्ही मंत्री होतो आणि ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आम्हाला त्यांना भेटण्याकरता अपॉइंटमेंट घ्यावी लागायची आणि त्यांची आणि आमची भेट होत नव्हती. ठाकरे हे ऑनलाईन यायचे, त्यांचं लाईव्ह व्हायचं, लाईव्ह संपलं, ठाकरे गायब, ते स्क्रीनही गायब आणि सगळंच गायब असं व्हायचं. मग असं असल्यानंतर आम्ही कसं काम करायचं, तर हा एक मुद्दा होता आणि हिंदुत्व हा एक मुद्दा होता. त्यावेळेस हे मुद्दे वादाचे होते, पण त्या ठिकाणी हे 2-3 मुद्दे सांगून ह्या 40 लोकांमधील 8 लोकांनी भयंकर रिस्क घेतली. ते 8 लोक या ठिकाणी भाजपसोबत आले. पुढे आमचं काय होणार, आमच्या पोटाला पुढे काय येईल याचं काहीही चिंता न करता एवढी मोठी रिस्क त्या लोकांनी घेतली होती आणि ती रिस्क परत हे 6 लोक घेऊन ते शिंदेसोबत येणार आहेत, अशा चर्चा सध्या जास्त स्पीडनं ह्या होत आहेत. पण शिंदे दिल्लीला गेले हे सगळं खरं आहे. तिथे जाऊन खेळ केला हेही खरं आहे. हा खेळ फक्त नगरसेवक किंवा आमदार यापुरता मर्यादित नव्हता. त्यांची भेट, तो खेळ हा खासदारासाठी होता, हे यातून स्पष्ट होत आहे. पण आता जर हे 6 खासदार इकडे गेले तर नेमकं ठाकरेंसोबत उरणार कोण, हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि कालांतरानं ठाकरे सुद्धा शिंदेच्या सोबत सामील होतील का, इथं हा एक मोठा प्रश्नचिन्ह तयार होतो. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.